नमस्कार, मी डॉक्टर प्रतिभा पगार, गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट फ्रॉम KRH हॉस्पिटल नाशिक. नेहमी गॅसेस होत आहे, ब्लोटिंग होत आहे, पोट साफ होत नाही, इंडायजेशन होतं, हे सगळं नॉर्मल आहे का? दिस मे बी IBS म्हणजे इरिटेबल बॉवेल सिंड्रोम. जर तुम्हाला वारंवार पोटात दुखतंय, वारंवार कॉन्स्टिपेशन होतंय किंवा वारंवार जुलाब होत आहे किंवा नेहमी पोटाची काही ना काही तक्रार जाणवते, इंडायजेशन होतंय, तर तुम्हाला इरिटेबल बॉवेल सिंड्रोम असू शकतो. हे सिम्पटम्स जर तुम्हाला गेल्या 6 महिन्यापासून जाणवत आहेत किंवा पर्टिक्युलरली गेल्या 3 महिन्यापासून आहेत, तुमचं वजन कमी होतंय किंवा भूक कमी होते, असं जर काही वाटत असेल तर नक्कीच तुमच्या डॉक्टरांना भेटणं गरजेचं आहे. IBS हा असा आजार आहे, बऱ्याचदा त्याच्यामध्ये रिपोर्ट्स नॉर्मल येतात, परंतु पेशंटला त्रास होत असतो. बऱ्याचदा स्ट्रेस किंवा लॅक ऑफ स्लीप, इम्प्रॉपर डाएट या सगळ्या गोष्टींमुळे ही सिम्पटम्स ॲग्रिवेट होत असतात. सो जर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना कन्सल्ट केलं तर नक्कीच तुम्हाला बेनिफिट होऊ शकतो. आणि हे कुठलेही सिम्पटम नॉर्मल आहे असं कन्सिडर करू नका. जर वारंवार त्रास होत असेल तर नक्कीच तुमच्या डॉक्टरांना भेटा. थँक्यू.